वर्षा निवासस्थान हे गुंडांचा आता अड्डा झालेला आहे आणि अशा प्रकारची जे काही टीका आहे विजय वडेट्टीवारांनी देखील एक व्हिडिओ ट्विट करून याच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे. कसं पाहता या संपूर्ण टीकेला? तो जो यादव आहे त्याच्यावर काही लोकांनी आरोप करायचा प्रयत्न केलेला आणि स्वतः यादवने सांगितले की .1 जरी मी त्याच्यात गुन्हेगार जर आढळलो तर माझ्यावर कारवाई करा. परंतु एखादा हिंदुत्वावर बोलणारा एक सर्व लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर आरोप करून त्याला कुठेतरी या बाबतीत अडकवायचं आणि बाजूला आपण त्याला सारायचं, हा प्रकार काही लोक करत आहेत. खऱ्या अर्थानं राऊत आणि त्यांच्या कंपनीने उठावा गटाने हिंदुत्व तर सोडलेलंच आहे, परंतु जो हिंदुत्वावर बोलेल त्याच्यावरही सुद्धा कारवाई करायची मागणी हे लोक करत आहेत. मला वाटतं हे चुकीचं आहे. जर त्याच्यात तो आरोपी असेल निश्चित त्याच्यावर कारवाई करा. आम्ही त्याचा सपोर्ट करणार नाही, परंतु बळजबरी आरोपी बनवणं हा जो प्रकार आता करायला लागलाय, हा नवीन पॉलिटिकल गेम मला वाटतं हे बरोबर नाहीये. म्हणून आम्ही त्याचं समर्थन करत नाही, परंतु जर तो आरोपी नसेल तर निश्चित त्याचं समर्थन आम्ही करू. अनेक आमदारांची लिस्ट आहे असे देखील म्हणतात. आणि कोण खासदार आहे की तो त्यांना सपोर्ट करतो, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरती घेऊन जातो, त्यांनी खासदारांवर देखील आरोप करणार. ज्या खासदारांनी त्यांना वर्षावरती घेऊन गेले ते सुद्धा ड्रग्जचं सेवन करतात असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. आजकाल संजय राऊतला बाकीच्या सर्व लोकांचं काय काय पाहायचं असतं. स्वतः कोणत्या हॉटेलमध्ये थांबायचे आणि कुणाबरोबर थांबायचे हे जर आम्ही बोललो तर मग तुम्हाला कळेल कोण तुम्ही हॉटेलमध्ये थांबताना तुमचे बिलं कोण भरायचं. जे आज तुमच्या नावाने रडतायत तेच त्या हॉटेलचे बिलं भरायचे, हे आम्हालाही माहिती आहे. परंतु कृपया राजकारणामध्ये पर्सनल गोष्टीवर जाऊ नका. ड्रग्ज सेवन कधीही खासदारांनी किंवा इतरांनी कोणीही केलेलं नाही. त्याबद्दलचा तुम्ही जो काही गैरसमज पसरवताय मला वाटतं तो चुकीचा आहे. आपलं झाकून ठेवण्याचा जर प्रयत्न करत असाल आणि इतरांवर आरोप करत असाल तर त्याचं चोख उत्तर दिलं जाईल. मग ते मी पुराव्यासहित हॉटेलचं नावासहित रूम नंबर सहित सांगू शकतो, एवढं लक्षात ठेवा. तर ललित पाटील प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आलेला आहे. त्यांनी देखील असं म्हणलं की भाजपचा मंत्री कोणतरी त्यांना ससून दिनला फोन करतो आणि तिकडनंच जे आहे ते पैशाचा व्यवहार देखील होतो, असं देखील त्यांनी आरोप केला. बघ, हे जर सगळं संबंध जर असते ना तर आज तो ललित पाटील का काय जो आहे तो मोका त्याला लागला नसता. एक नाही तर 14 लोकांवर कारवाई केली गेली. 14 लोक आतमध्ये बसवलेत. आता ते 7-8 वर्ष 10 वर्ष सुटणार नाही आणि त्या भीतीपोटीच तो पळाला हे त्यांनी कबूल केलेलं आहे. म्हणून अशा ड्रग माफियाच्या मागे जो कोणी असेल, मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका ही आमची आहे. आम्ही स्वतः ती मागणी करतोय की समाजाला बिघडवणाऱ्या कोणत्याही ड्रग माफिया असला कोणताही, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्याला संबंधित जो कोणी असेल त्यालाही जेलमध्ये टाकलं पाहिजे. ही स्पष्ट भूमिका शिंदे सरकारची आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होतं असं देखील ड्रग्सचे जे माफिया आहेत त्यांच्याकडून मनी घेतलं जातं किंवा पैसे घेतले जातात असं देखील म्हटलं जातं. संजय राऊत म्हणतो ते तर घेत होते ना. ते 2.5 वर्ष पैसे घेणं हाच त्यांचा धंदा होता. पैसे घेऊनच ते हे सर्व कारभार चालवायचे. म्हणून तर ते सर्वसामान्याला भेटत नव्हते ना. सर्वसामान्य माणूस काही देऊ शकत नाही, हे देत होते. मग आपला संबंध कुणाशी असावे, जो इन्कमिंग देणारा असेल त्याच्याशी. म्हणून हे आरोप, हे त्यांच्यावर असलेले आरोप, आता ते दुकानदारी बंद झाल्यामुळं ते बेफान होणे असे आरोप करतात. त्यात काही तथ्य नाही. पोलिसांची मोठी कारवाई सुरू झालेली आहे. मात्र सगळे महाराष्ट्र उडता पंजाब होतं असं विरोधक म्हणतात. काय वाटतं, एकीकडे कारवाई पण देखील मोठ्या प्रमाणात पोलीस करत आहेत. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र कधी उडता पंजाब होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. इथं संतांनी जे शिकवणूक दिलेली आजही तुम्ही महाराष्ट्रात पाहत असाल. लाखो वारकरी आहेत, वेगवेगळे संप्रदायाचे लोक आहेत, वेगवेगळे धार्मिक लोक आहेत. झालेले आहे. मात्र सगळे महाराष्ट्र उडता पंजाब होतं असं विरोधक म्हणतात. काय वाटतं, एकीकडे कारवाई पण देखील मोठ्या प्रमाणात पोलीस करत आहेत. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र कधी उडता पंजाब होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. इथं संतांनी जे शिकवणूक दिलेली आजही तुम्ही महाराष्ट्रात पाहत असाल. लाखो वारकरी आहेत, वेगवेगळे संप्रदायाचे लोक आहेत, वेगवेगळे धार्मिक लोक आहेत आणि हे कधीही अशा धंद्याला कोणीही प्रोत्साहन देत नाही, हे अख्खा देश जाणतो. म्हणून महाराष्ट्राचं नाव ह्या अभिमानाने घेतलं जातं. परंतु काही लोकांना ती जी काही मळमळ आहे
महाराष्ट्राचं नाव बदनाम करण्याचा जो चंग त्यांनी बांधला आहे, मला वाटतं हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. राजकारण करत असताना तुम्ही एखाद्यावर टीका करणं ठीक आहे, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका हे त्यांना सांगणं. मुख्यमंत्री के परिवार के सदस्य ऐसा आरोप लगाया. मराठीमध्ये सर सर, 31 डिसेंबर नंतर सरकार जाणार. पुन्हा आता संजय राऊत यांनी नवीन तारीख दिलेली आहे. अरे तो पोपट बोलत असतो, त्या पोपटाचं काय घेऊ नका. संजय राऊताला आता पोपटाच्या भूमिकेत आहे. पहिले दलालाच्या भूमिकेत होता, आता पोपटाच्या भूमिकेत आहे. म्हणून त्याचं आता चिंता करू नका. सरकार काही जाणार नाही. जाणार आहे तर हे जाणार आहेत. यांच्या जवळचे असलेले 15 आमदार हे जाणार आहेत. आणि 31 डिसेंबरच्या नंतर ते 15 आमदार हे शिवसेनेकडे असतील हे तुम्हाला निश्चित सांगतो. सर, आज राज ठाकरे यांनी वरळीला भेट दिलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बीडीटी चाळीची पाहणी केलेली आहे. एकीकडे शिवसेनेकडून देखील वारंवार त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होताना पाहायला मिळालं होतं काही सरांमध्ये. मात्र आता राज ठाकरेंनी देखील वरळीकडे कल वाढवलेला आहे. वरळी का म्हणजे एकट्याची प्रॉपर्टी आहे का? वरळीमध्ये असलेले मुस्लिम बांधव जे आहेत, तिथलचे दलित बांधव आहेत, तिथलचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस कर्मी जे आहेत, त्या पोलीस कर्मींना एक हक्काचं घर भेटावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि ह्या पोलीस कर्मचाऱ्यांची अनेक वर्षाची जी काही मागणी होती, आज जर तुम्हाला पाहतात असाल तर 16 लाखामध्ये घर मुंबईसारख्या ठिकाणी कुठे मिळेल का? परंतु ते द्यायचा प्रयत्न आज सरकार करत आहे. आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी जर राज ठाकरे गेले असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये येऊन जर कोणी जर येऊन चांगलं काम करत असेल तर त्याला वेलकम करा. हा मतदारसंघ ही तुमची कोणी खाजगी प्रॉपर्टी नाही आहे. तर त्या तिथं रहिवासी जे आहेत त्यांच्यासाठी आपण जे काही काम करतो त्याला सपोर्ट करण्याची भूमिका ही असली पाहिजे. म्हणून राज ठाकरे तिथे गेले होते. संभाजीनगरमध्ये 2 आत्महत्या केले, त्यांचं चेक जे आहे ते बाउन्स झालेलं आहे. तुमच्या मतदारसंघात कसं बघतात? तहसीलदारकडे जो चेक जातो आतमध्ये, चेक बाउन्स होण्याचं काही कारण नाही आहे. जर झाले असेल तर ज्यांनी ते चेक दिलेत त्यांच्यावर निश्चितच याची कारवाई केली जाईल. फसवणं हा सरकारचा धंदा नाही. त्यांना सहकार्य करणं हे सरकारची भूमिका असली पाहिजे. नसता त्यांच्यावर कारवाई होणार. सर, सेंट्रल बँकेची फसवणूक, कोट्यवधीची फसवणूक केल्यामुळे रोहित कंपनीला आता न्यायालयाने दणका दिलेला आहे. रिपोर्ट जो येणार होता तो सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट हा न्यायालयाने. सेंट्रल बँकेची फसवणूक कंबोजने जर केली असेल, या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहेत, त्याचा खऱ्या अर्थानं खुलासा तो देऊ शकतो. त्याबद्दल मला पूर्ण आणखी माहिती नाही. जरांगे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचं आता सोडलेलं उपोषण आहे. मात्र आता काल बैठकीत असं समजलं की विरोधक जे टीका टिप्पणी करत होते त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवला जाईल. आरक्षणावरून ओबीसी असेल, धनगर असेल, मराठा आरक्षण असेल, या संदर्भात येणाऱ्या काळात धडा शिकवला जाईल. नाही, आम्ही धडा शिकवण्याच्या भानगडीत पडत. विरोधक राहिलेत कुठे? आम्हाला धडा शिकवायचा नाही, तर आम्हाला ज्या सर्व मागण्या आहेत, मग ती धनगर समाजाची असेल, ती मराठा समाजाची असेल, या मागण्या पूर्ण कशा होतील, कायदेशीररित्या पूर्ण कशा होतील, इतरचं आरक्षण न हटवता किंवा त्याला धक्का न लावता मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल, या सर्व बाबीचा आता युद्ध पातळीवर कार्यक्रम चालू आहे. तुम्ही पाहत असाल, तलाठी टू कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर हे प्रत्येक जण या कामामध्ये आपल्याला झोकून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर असलेले न्यायाधीशांची कमिटी, शिंदे समितीचे सर्व मान्यवर जज, त्याबद्दल मला पूर्ण आणखी माहिती नाही. जरांगे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचं आता सोडलेलं उपोषण आहे. मात्र आता काल बैठकीत असं समजलं की विरोधक जे टीका टिप्पणी करत होते त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवला जाईल. आरक्षणावरून ओबीसी असेल, धनगर असेल, मराठा आरक्षण असेल, या संदर्भात येणाऱ्या काळात धडा शिकवला जाईल. नाही, आम्ही धडा शिकवण्याच्या भानगडीत पडत. विरोधक राहिलेत कुठे? आम्हाला धडा शिकवायचा नाही, तर आम्हाला ज्या सर्व मागण्या आहेत, मग ती धनगर समाजाची असेल, ती मराठा समाजाची असेल, या मागण्या पूर्ण कशा होतील, कायदेशीररित्या पूर्ण कशा होतील, इतरचं आरक्षण न हटवता किंवा त्याला धक्का न लावता मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल, या सर्व बाबीचा आता युद्ध पातळीवर कार्यक्रम चालू आहे. तुम्ही पाहत असाल, तलाठी टू कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर हे प्रत्येक जण या कामामध्ये आपल्याला झोकून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर असलेले न्यायाधीशांची कमिटी, शिंदे समितीचे सर्व मान्यवर जज हे सर्व दिवस रात्र ते काम करतायत. रोज आपल्याला जर पाहिलं तर रोज नवीन नवीन नोंदी समोर येत आहेत. या सर्व बाबी हे युद्ध पातळीवर केल्यामुळं आम्हाला काही दिवसामध्येच या सर्व लोकांना दिलासा द्यायचा, त्यांना गोड बातमी द्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विरोधकाची आम्ही चिंता करत नाही.
सर, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सत्ताधारी नेत्यांनी किंवा आमदारांनी खासदारांनी देखील आंदोलन केल्यामुळे मुख्यमंत्री कुठेतरी नाराज झाले. नाही, नाराज नाही झाले. मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीमध्ये एक सांगितलं की सरकारची असलेली भूमिका, सरकार करत असलेला प्रयत्न हा तुम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावा. काही लोक अशा वेळेला जे आग लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना याला आपण त्यांना थोडासा पाठिंबा दिल्यासारखी आपली भूमिका नसावी, तर आपला भूमिका ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचवली तर त्यांना खऱ्या अर्थानं आपण सरकार जे काही काम करतो ते कळेल. म्हणून आपण आंदोलन करण्यापेक्षा सरकार काय करतं हे सांगावं, हा त्याच्या मागचा शिंदे साहेबाचं मत होतं. आनंदाचा शिधा आता येणार आहे दिवाळीत. गोड दिवाळी जाणार कोल्हापूरमध्ये आहे. आणि बाकी इतर ठिकाणी वाटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. म्हणजे काही ठिकाणी मागे बघायला टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. तसं फक्त विरोधक एकदम समोर आले होते. विरोधक कशावरही चर्चा करतात. तो आनंदाचा शिधा हा गरिबांचा शिधा आहे, तो सर्वसामान्यासाठी येतो. 100 रुपयामध्ये जर त्याच्या घरामध्ये जर काही गोड बनत असेल तर त्याचं पोटदुखी करण्याचं कारण काय? 1-2 दिवस पुढे मागे झालं असेल तर त्याच्यावर चिंता करू नका. आता कोल्हापूर वगैरे सर्व भागामध्ये आता ते वाटप चालू आहे. म्हणून आम्ही जनतेशी बांधील आहोत. आम्हाला विरोधकांची काय मागणी आहे किंवा विरोधक काय बोलतात याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये. सर्वसामान्य जनता हे आमचं टार्गेट आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, मुख्यमंत्री के संबंध एलवीस यादव से बताया जा रहा है. संजय राउत ने आरोप लगाया. देखिए, वो यादव जो है वो अभी कोई स्टार बना है, उसके बहुत सारे फॉलोअर्स हैं, लेकिन वो सबसे ज़्यादा बड़ी बात हिंदुत्व की करता है. जहाँ हिंदुत्व की बात, आप उसके बहुत सारे वीडियो जो देखेंगे तो उसके अंदर उसने हिंदुत्व का मुद्दा बहुत ज़ोरों से उठाया और ये शायद चीज़ किसी लोगों को हजम नहीं हो रही. कल भी उसने एक वीडियो डाला है, उसने ये कहा है कि .1 भी अगर इसमें अगर मैं गिल्टी हो तो मुझे पनिशमेंट दो, लेकिन मुझे पूछो, मेरे पे आरोप लगा के मेरा करियर बर्बाद मत करो, ऐसा उसने कहा है. अगर ये बात उसने कही बात अगर सच है तो इसको हम लोगों ने भी गंभीरता से लिए, हम उसके साथ में रहेंगे. लेकिन अगर वो कोई भी नशे के इसमें अगर दोषी पाया जाता है तो हम उसको सपोर्ट नहीं करेंगे. ये हमारी भूमिका है. महाराष्ट्र के मंत्रालय के 6वें मजले से जो है भू माफिया को समर्थन किया जा रहा है, ऐसा संजय राउत ने आरोप लगाया. ये क्या कैमरा लेके बैठता है क्या? कुछ भी बातें बोलने की रहती. 6वें मजले से ये होता है, वर्षा से ये होता है. अरे तू तेरा देखना, मातोश्री से क्या क्या होता था ये तेरे को पता होना चाहिए. ये 6वें मजले पे काहे के लिए जाता है? वो काम देखना तेरा काम नहीं है. ये बेछूट आरोप करना उसका काम है. आजकल वो पहले दलाली करता था, अभी वो पोपट बोल के वो भविष्य देखना शुरू कर दिया. उसको कि मेरा करियर बर्बाद मत करो, ऐसा उसने कहा है. अगर ये बात उसने कही बात अगर सच है तो इसको हम लोगों ने भी गंभीरता से लिए, हम उसके साथ में रहेंगे. लेकिन अगर वो कोई भी नशे के इसमें अगर दोषी पाया जाता है तो हम उसको सपोर्ट नहीं करेंगे. ये हमारी भूमिका है. महाराष्ट्र के मंत्रालय के 6वें मजले से जो है भू माफिया को समर्थन किया जा रहा है, ऐसा संजय राउत ने आरोप लगाया. ये क्या कैमरा लेके बैठता है क्या? कुछ भी बातें बोलने की रहती. 6वें मजले से ये होता है, वर्षा से ये होता है. अरे तू तेरा देखना, मातोश्री से क्या क्या होता था ये तेरे को पता होना चाहिए. ये 6वें मजले पे काहे के लिए जाता है? वो काम देखना तेरा काम नहीं है. ये बेछूट आरोप करना उसका काम है. आजकल वो पहले दलाली करता था, अभी वो पोपट बोल के वो भविष्य देखना शुरू कर दिया. उसको कुछ भी जादू का मंत्र रहता ना, वो उस तरीके से बोलना शुरू कर दिया. उसको हम ज़्यादा अहमियत नहीं देते. आने वाले चुनाव में 360 वाले जो आरोपी हैं उनको चुनाव में इस्तेमाल किया जाएगा, ऐसा भी आरोप लगाया. 307 वाले जो आरोपी है वो आने वाले चुनाव में जेल में ही रहेंगे. उनको छोड़ा नहीं जाएगा, उनको बख्शा नहीं जाएगा. ये कलम जो लगाते हैं गवर्नमेंट एक बार लगा सकती है, निकाल नहीं सकती. उसके लिए कोर्ट में जाना पड़ता है. और ये जो आरोपी है तो वो आरोपी है. जो लोगों की जान माल का नुकसान करते हैं उसको ये सरकार बख्शेगी नहीं. ये हमारी भूमिका है. मराठा समाज को लेकर जिंदा हो रहा है, ऐसा जिंदा हो रहा है, सक्रिय हो रहा है और ये सरकार में हो रहा है, ऐसा आरोप लगाया गया. ऐसा कभी नहीं होगा. ये महाराष्ट्र है, ये महाराष्ट्र की अलग संस्कृति है. यहाँ कहीं ड्रग माफिया कभी पनपते नहीं. तुम देखेंगे दाऊद सरी के लोग यहाँ मुंबई छोड़ के भाग चुके हैं. बहुत सारे क्रिमिनल जो है ये मुंबई छोड़ के भाग चुके हैं. यहाँ ये नहीं चलेगा. यहाँ कॉमन लोगों की जो सुरक्षा है
वो देखने की जवाबदारी सरकार की है और वो अच्छी तरह से निभाती है। मराठाओं को आरक्षण को लेकर अभी भी दुविधा सामने नजर आ रही है। 24 तारीख धनंजय पटेल की तरफ से दी गई थी, लेकिन सरकार की तरफ से 2 जनवरी कहा जा रहा है। इसके बारे में अगर आप कुछ क्लियर कर सके तो। अरे 24 तारीख हो या 2 जनवरी हो, हमारी भूमिका यही है कि मराठों को आरक्षण देना चाहिए। ये हमारी स्पष्ट भूमिका है और ये भूमिका हमने विरोधी पक्ष की जो बैठक बुलाई थी, बहुत सारे जो नेतागण आए थे उनके सामने भी हमारी भूमिका स्पष्ट रह चुकी है। उन्होंने भी हमारे भूमिका का समर्थन किया है, ठहराव किया है, ये बात आप समझ लो। उन्होंने कहा कि सरकार की भूमिका योग्य है, तो इसलिए वो जब ये सब प्रोसेस हो रही है तो हम इसमें पीछे हट जाने वालों में से नहीं है। और शिंदे साहब ने छत्रपति शिवाजी महाराज की कसम खाया है, वो चाहे जो कुछ हो मराठों को आरक्षण देने के सिवाय वो खामोश बैठेंगे नहीं, ये हमारी धारणा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।